नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्याला 31 मार्च पूर्वी ही 7 कामे पूर्ण करायची आहेत, अन्यथा आपलं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तर चला पाहूया की ही 7 कामे नेमकी कोणती आहेत. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. सर्वप्रथम मित्रांनो, टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आपल्याला टॅक्स भरताना 2 टॅक्स रिजिम आहेत, एक ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम. ह्यालाच आपण मराठीत जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली पद्धत असे म्हणतो. ज्यांनी ज्यांनी ओल्ड टॅक्स रिजिम म्हणजे जुनी कर प्रणाली निवडलेली असेल त्यांची नियोजित जी गुंतवणूक आहेत, म्हणजेच त्यांनी एटीसी, एटीडी, एटीई आणि एटीजी अंतर्गत जी नियोजित गुंतवणूक आहे ती 31 मार्च पूर्वी गुंतवणूक करणे गरजेचं आहे. यानंतर दुसरा मुद्दा आहे पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी. ज्यांचे पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी ही खाती आहेत त्यांना ही खाती सक्रिय ठेवण्यासाठी 31 मार्च पूर्वी किमान ₹250 भरणे गरजेचं आहे. म्हणजेच ₹250 या अकाउंटमध्ये भरलं तरच ते अकाउंट सक्रिय राहील, नाहीतर ते अकाउंट निष्क्रिय होईल. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे इन्व्हेस्टमेंट प्रूफ जमा करणे. म्हणजे जे सॅलरी पर्सन आहेत ज्यांना पगार जमा होतो अशा लोकांनी टॅक्स सेव्हिंग केलेल्या गुंतवणुकीचे डॉक्युमेंट आपल्या कंपनीत 31 मार्च पूर्वी देणे किंवा वेळेत जमा करणे गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा कमी टॅक्स कट होऊ शकतो. त्यानंतर चौथी गोष्ट आहे अपडेटेड आयटीआर भरा. म्हणजेच तुम्ही इयर 2021-22 साठी जर आयटीआर भरला नसेल तर त्यांच्यासाठी अपडेटेड आरटीआर भरण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च आहे. म्हणजेच 31 मार्च पूर्वी तुम्ही हे काम करून घ्या, म्हणजे तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही. त्यानंतर होम लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करायचं आहे. म्हणजे ज्यांनी होम लोन घेतलेला असेल त्यांना सेक्शन 24B अंतर्गत 2 लाखांपर्यंत टॅक्स डिडक्शन मिळू शकतं. आणि हेच जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी इंटरेस्ट सर्टिफिकेट डाउनलोड करावं लागणार आहे. त्यानंतर 6वी गोष्ट आहे की फॉर्म 12B आपल्याला जमा करायचा आहे. आता 12B कुणाला जमा करावा लागतो? जर तुम्ही वर्षभरात नोकरी बदलली असेल, एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जर तुम्ही नोकरीसाठी गेला असेल तर जुन्या कंपनीचे इन्कम डिटेल्स नव्या कंपनीत जमा करण्यासाठी आपल्याला हा 12B फॉर्म जमा करायचा आहे. त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टमेंट स्टेटमेंट जे आहे, ज्यांनी परदेशात गुंतवणूक केली आहे त्यांनी फॉरेन टॅक्स क्रेडिटसाठी इन्व्हेस्टमेंट स्टेटमेंट अपलोड करणं गरजेचं आहे. अशी ही 7 कामे आपल्याला करायची आहेत जेणेकरून आपलं आर्थिक नुकसान होणार नाही. तर 31 मार्च पूर्वी तुम्ही ही 7 कामे करा. आता तुम्ही यापैकी किती कामे पूर्ण केलेली आहेत, कोणती कामे राहिलेली आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.